मुलगी झाली हो हे नाटक हिंदी, कन्नड, गुजराती, तामिळ, उर्दू, इंग्रजी, संस्कृत इतक्या भाषांमध्ये भाषांतरित झालं। या नाटकाचा दूरगामी परिणाम होऊन अनेक मुलं-मुली उत्स्फूर्तपणे स्त्रीमुक्ती चळवळीत सामील झाले। हळूहळू या संघटनेच्या कामाचा विस्तार झाला। स्त्री समस्या निवारण केंद्र, पाळणा घर, जिज्ञासा असे उपक्रम आजही ही संघटना राबवते। स्त्रिया खचलेल्या, खंगलेल्या, निराश, निराधार अनेक जणी आपल्या आजूबाजूंच्या पैकीच। यातल्या कित्येक जणींना फक्त धीराचे शब्द नको असतात, ठोस आधार हवा असतो। या कामी त्यांना मदत करतं स्त्री मुक्ती संघटनेतर्फे चालवलं जाणारं समस्या निवारण केंद्र। इथे येणाऱ्या तक्रारदारांचं नुसतं समुपदेशन केलं जात नाही, तर वस्ती पातळीवर जाऊन स्त्रियांशी बोलणं, नवीन कायद्यांची माहिती करून देणं, वेळ पडल्यास सामाजिक हस्तक्षेप करणं ही सुद्धा कामं केली जातात। 1985 सालापासून संघटनेचं समस्या निवारण केंद्र किंवा ज्याला आपण काउन्सिलिंग सेंटर म्हणतो ते चालू झालं। याचा लाभ आतापर्यंत 11,000च्या वर लाभार्थींनी घेतलेला आहे। येणाऱ्या केसेस म्हणाल तर त्याच्यात हुंडाबळी, हुंड्यासाठी मानसिक शारीरिक त्रास, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध अशा विविध स्तरावरचे समस्या घेऊन येणारे लोक आहेत। त्यांना इथे संपूर्णतया फ्री सर्व्हिस दिली जाते। स्त्री मुक्ती संघटनेचं समुपदेशनाचं हे काम मुंबई, नवी मुंबईसह उस्मानाबाद, बुलढाणा, बारामती या भागात सुद्धा पसरलंय। एक बेस्ट फ्रेंड होतो। प्रत्येक सेंटर वाईज थोड्याशा वेगळ्या थरातल्या म्हणजे वस्ती पातळीचे जे सेंटर आहेत, उदाहरणार्थ चेंबूरचं जे सेंटर आहे, या सेंटरमध्ये वस्ती पातळीतून येत असल्यामुळे खूप मारहाण, अगदी रक्तबंबाळ होऊन सुद्धा स्त्रिया सेंटरपर्यंत येतात। ह्या समस्या ज्या आहेत त्या उच्च स्तरापासून एकदम खालच्या स्तरापर्यंत सुद्धा स्त्रियांना ह्या सगळ्या मारहाणीच्या आणि मानसिक छळाच्या सामोरे जावं लागतंय। ह्यातून स्त्रीमुक्ती संघटनेचे इतके वर्ष काउन्सिलिंग सेंटर आहे, तर ह्यातून आम्ही स्त्रियांना खरंच न्याय दिला असं मला वाटतं। कारण स्त्रियांचं ऐकून घेऊन त्यावेळी इतर ज्या काही गोष्टी यंत्रणा आहेत, उदाहरणार्थ पोलीस स्टेशन, कोर्ट, या सगळ्यांची मदत घेऊन स्त्रियांची मारहाण आम्ही थांबवलेली आहे। यासोबतच अनेक स्त्रियांच्या नवऱ्यांना व्यसनाधीनतेपासून सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची सुद्धा मदत उपलब्ध करून दिली जाते। फक्त मोर्चा काढणं म्हणजेच संघटना चालवणं असं नाहीये। तुम्ही जे काम करता, म्हणजे मला असं की आम्ही जेव्हा समस्या निवारण केंद्र चालवतो आणि मी पत्र लिहिलं, कारण आम्ही एकतर्फी कुठलाही निर्णय घेत नाही। पुरुषांची बाजू किंवा नवऱ्याची बाजू, सासरच्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय आम्ही त्या केसमध्ये, पण आम्ही जर पत्र पाठवलं तर नवरे येतात। म्हणजे असं नाही होत, कदाचित सुरुवातीला ते साशंक असतात की स्त्रीमुक्ती संघटना म्हणजे आता आम्हाला इकडे काही न्याय मिळणार नाही, पण आम्ही असं म्हणतो की आम्ही स्त्री श्रेष्ठ संघटना चालवत नाही आहोत। त्यामुळे जे न्यायी आहे ते आम्ही घेणार। आणि जर तुमची म्हणजे असं होऊ शकतं कित्येकदा की कदाचित पुरुषांची पण आधी आमच्याकडे तक्रारी येतात आणि त्या दोन्ही वेळेला आम्ही दोन्ही बाजू तपासून घेऊन काही योग्य आहे तेच सांगतो। पाळणा घर हा स्त्री मुक्ती संघटनेचा आणखी एक उपक्रम। इथे 3 महिन्यांपासून 15 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचं संगोपन होतं। 1979 सालापासून हा उपक्रम संघटनेतर्फे राबवला जातोय। स्त्रियांना निश्चिंतपणे नोकरी करता यावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश। आता काय होतं, नोकरी करणाऱ्या बायकांना जर मुलांना पाळणाघरात सोडायचं असेल तर उद्या नाश्त्याला काय करायचं, डब्यात काय द्यायचं, शाळेच्या डब्यात काय द्यायचं, हे एक तिचं डोकं खाणारे प्रश्न असतात। हे सगळे त्याची खूप काळजी तिला घ्यावी लागते। संस्थात्मक पाळणाघरात जर तुम्ही मुलं एकदा सोडली की फक्त मुलाला ठेवायचं तिकडे आणि संध्याकाळी घेऊन जायचं, बाकी सगळी काळजी त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्ण, नाश्ता, जेवण, दूध, फळं, हे सगळी संस्था
त्याची काळजी घेते आणि त्यामुळे बाई निश्चिंतपणे बाईला नोकरी करता यायला हवी, हा आमचा त्यामागचा उद्देश होता. कित्येक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं संघटनेचं आणखी एक काम म्हणजे जिज्ञासा प्रकल्प. जिज्ञासा हा जो आमचा उपक्रम आहे तो कुमारवयीन मुलांना जीवन शिक्षण असा त्या उपक्रमाचं स्वरूप आहे. याची सुरुवात अशी झाली की ज्या वेळेला IPS अधिकारी हेमंत करकरे हे ज्याला मुंबईमध्ये नार्कोटिक सेलचे इन्चार्ज होते त्याला त्यांनी एक मिटिंग बोलावली होती आणि त्या मिटिंगला बऱ्याच संस्था हजर होत्या. त्या मिटिंगमध्ये त्यांनी असं आवाहन केलं होतं की ड्रग संबंधामध्ये जे प्रश्न आहेत ते कायदा म्हणून ज्या पद्धतीनं हाताळायचे ते आम्ही हाताळू, परंतु जी कुमारवयीन मुलं त्याच्यामध्ये येतात लपेटमध्ये, तर त्यांना जर आपण शिक्षण द्यायचं असेल तर ते प्रबोधनाचं काम जे आहे त्याच्यासाठी तुमच्यासारख्या संस्थांनी आम्हाला मदत करावी. तर त्याच्यातनं हा जिज्ञासा प्रकल्प पुढे आला. गेल्या 15 वर्षात हा प्रकल्प 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गेलाय. इतकंच नाही तर 1994 साली महाराष्ट्र राज्यानं जाहीर केलेलं महिला धोरण तयार करण्यात स्त्रीमुक्ती संघटनेनं मोलाची भागीदारी केली आहे. या संघटनेच्या कामाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघानंही तिला राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता दिली आहे.